नारा देण्याऐवजी संसदच ताब्यात घ्या पण मित्र पक्षांना मान द्या। गजानन कीर्तिकरांचा मोदींना टोला। विरोधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणं भाजपची संस्कृती, कीर्तिकरांचं वक्तव्य। धनंजय महाडिकांकडून लीड देणाऱ्या तालुक्याला अधिकच्या निधीची घोषणा। लीड देणाऱ्या तालुक्याला महाडिक देणार 5 कोटींचा अधिक निधी। चंदगडमधल्या प्रचार सभेतील घोषणेचा व्हिडिओ व्हायरल। चार जूनला सर्व सरपंचांचा हिशोब घेणार। हवं तसं लीड मिळालं नाही तर परत निधी करता तक्रार करू नका। कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणेंचा सरपंचांना सज्जड दम। महायुतीचा जागा वाटप आज जाहीर होणार। नाशिक, पालघर, मुंबईचा तिढा सुटल्याची आमदार संजय शिरसाट यांची माहिती। रावेरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षात बंडखोरीची शक्यता। आमदार संतोष चौधरी अपक्ष निवडणूक लढण्याची चिन्ह। श्रीराम पाटलांना उमेदवारी दिल्यानं संतोष चौधरी नाराज। सुनील तटकरेंच्या शेकाप नेत्यांना कानपिचक्या। जिल्ह्यात नेहमी शेकाप काँग्रेसमध्ये लढती झाल्या। राजकीय नकाशावरून तुम्ही का बाजूला गेलात याचा विचार करा। सुनील तटकरेंचा शेकापला सल्ला। कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये महायुतीचं आंदोलन। मवियानं शिक्षकांना प्रचारात गुंतवल्याचा आरोप। आंदोलक आणि प्राचार्यांमध्ये शाब्दिक चकमक। नाशिक लोकसभेचा तिढा आज सुटण्याची शक्यता। नाशिक करता शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आग्रही तर हेमंत गोडसे, छगन भुजबळ की तिसऱ्यालाच लॉटरी मिळणार याकडे लक्ष। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर। बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी शिंदे मैदानात। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर। गोंदियात सुनील मेंढेंसाठी प्रचार सभा घेणार। फडणवीस, बावनकुळेही राहणार उपस्थित। शरद पवारांनी सांगवीमधील घरी जाऊन घेतली भाजप नेते चंद्रराव तावरेंची भेट। भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण। राज ठाकरे लवकरच महायुतीचा प्रचार करतील, आशिष शेलारांचं वक्तव्य। राज ठाकरे महायुतीचा प्रचार करणार का याकडे सर्वांच्या नजरा। राज ठाकरे उद्या घेणार मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। बैठकीत मनसेची महायुतीच्या प्रचाराबाबतची भूमिका ठरणार। राजापूरमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का। काँग्रेसचे प्रकाश मांडवगण हाती घेणार कमळ। रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाला 15 एप्रिलला करणार पक्षप्रवेश। छगन भुजबळ, भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांची बंद दाराआड चर्चा। सानप आणि भुजबळांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा। डीएसकेच्या मालमत्तेबाबत लवकर निर्णय घ्या। उच्च न्यायालयाचे विशेष न्यायालयाला आदेश। 35,000 ठेवीधारकांच्या वतीने उच्च न्यायालयात डीएसकेच्या विरोधात याचिका दाखल। नाशिक जिल्ह्यात एप्रिलमध्ये पाणी टंचाईच्या झळा। जिल्ह्यातील 238 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा तर 24 प्रकल्पांमध्ये केवळ 28% पाणीसाठा। अवकाळी पावसाने महावितरणला दिला कोटींचा शॉक। वादळी वाऱ्यामुळे 814 विद्युत खांब कोसळले तर 60 किलोमीटर वीज वाहिन्या क्षतिग्रस्त। यांच्या दुरुस्तीसाठी महावितरणाला 1.25 कोटींचा खर्च। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।